आता आमची बिल्डिंग बघा, 1 2 हे आहे, आमची बिल्डिंग बरोबर आहे, त्यापैकी आहे. अजून तरी पाणी येतंय, चालू झालंय. इथली वरची रूम तुटले, इथली नाही, इथली तुटलेली. इथे पाणी गळत आलं, खाली झालं, काहीतरी शॉर्ट सर्किट झालं, जबाबदारी कोणी घ्यायची? माझी जबाबदारी म्हाडाने घ्यायची की इथे जे स्थानिक राजकारणी आहेत त्यांनी घ्यायची, कोणी घ्यायची? आमच्या दुसऱ्या माळ्याचे गेले ते रमेश आमच्या दुसऱ्या माळ्यात चौकीकडे, त्यांच्याकडे पाणी सगळं वर आलं, तिसऱ्या माळ खाली आलेलं, ते गेले शाखेमध्ये गेलेले की बाबा असा प्रॉब्लेम. त्यांनी हात वर केले की बाबा आम्ही ह्याच्यामध्ये करू शकत नाही काही. मग ही जबाबदारी कोणाची आहे? इथे लोकल आमदार त्यांची आहेत, म्हाडाची आहे, कोणाची जबाबदारी आहे? म्हणजे इथे का सगळ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आहे का? तुम्ही आम्हाला क्लिअर सांगा बाबा, आम्ही वाऱ्यावर सोडून दिले, आमचा विषय, तुम्ही पण जय महाराष्ट्र, आम्ही पण तुम्हाला जय महाराष्ट्र, कायमचं नाही जमू शकत आहे. इथे बघा ना, इथे एक खोली राहिली बघा, इथे आता वरचा उठला, खालचाच उठला, इथे आलं पाणी आलं, इथे आलं, इथून तर पाणी येतच आहे. 45 कितीला 45-43 किस्सा झाला, पूर्ण शॉर्ट सर्किट झालेलं, आग लागलेली त्याला. उद्या इथे काय झालं तर जबाबदार कोणी घ्यायची? याला कोणी घ्यायची साहेब, ते सांगा. इथे राजकारणी पण घेत नाही आहेत, कोणीही घेत नाही आहेत. मग आम्हाला असं काय वाऱ्यावर सोडलं आहे का तुम्ही लोकांनी सगळ्यांनी?